शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर आणि कल्याणकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधानाची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळजी लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाण्याचे माजी महापौर श्री एच.एस. पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाण्याचे माजी महापौर श्री एच.एस. पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। प्रकाशांचा हा उत्सव आपलं आयुष्य मंगलमय सुमनांनी उजळून काढो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री जितेंद्र देवराज शर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या लक्षावधी शुभेच्छा। दिव्यांचा हा उत्सव आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय प्रकाश घेऊन येवो, आपलं आयुष्य सुख समाधानाने उजळून जावो या परमेश्वराकडे प्रार्थना। पुनश्च एकदा श्री जितेंद्र देवराज शर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे दीपावली निमित्त दिवाळी पहाटचं आयोजन दिव्यांग केंद्रामध्ये करण्यात आलं होतं। विशेष मुलांच्या वासुदेव नृत्य, लावणी, कोळी नृत्य अशा अनेक कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं। अभिनय कट्ट्याच्या गायकांचे गायन, बालक संस्कार वर्गातील मुलांचं सादरीकरण, दिवाळी अंकाचं प्रकाशन या आणि इतरही कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं होतं। बघूया एक झलक। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण विशेष मुलांना घेऊन दिव्यांग कला केंद्रातल्या दिवाळी पहाट करत असतो आणि त्यामागचं कारणच ते असतं की ही पहाट एक वेगळा मेसेज घेऊन येते, संदेश देते। समाजाला एका संदेशाची गरज आहे। आज जे काही आजूबाजूला घडत असतं कधी कधी आपण म्हणतो ना की इथे चुकीचं घडलं, तिथे चुकीचं घडलं, तर ह्या सगळ्याच विकृत मानसिकतेवर कुठेतरी मला असं वाटतं आपल्या संस्कार संस्कृतीचा कुठेतरी पगडा असायला पाहिजे आणि तो सांगण्याचा प्रयत्न दिवाळीच्या माध्यमातून करतो। दिवाळी आनंद समाधान घेऊन येत असते, पण ही दिवाळी विशेष करून आपल्याला एक वेगळं शहाणपण शिकवते। कारण ही दिव्यांग मुलं ज्या पद्धतीने सादरीकरण करतात आणि त्यांच्यातल्या कुठेतरी कलागुणांना वाव देण्यासाठीचा पण हा एक प्रयत्न असतो।
सर्वसामान्य माणूस एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय करू शकत नाही। 19,000 पेक्षा जास्त मराठी एक्सपोर्टर इम्पोर्टर घडवलेत उद्यमी महाराष्ट्राने। कसं त्यांनी जो निर्णय घेतला तो तुम्ही पण घ्या। चला उद्यमी महाराष्ट्र घडूया। कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघामध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षातनं बंडखोरी झाली आहे। काँग्रेस पक्षाचे जुने आणि ज्येष्ठ कार्यकर्ते त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री मनोज शिंदे यांनी बंडाचं हत्यार उपसलं आहे। ठाणे शहरामध्ये विधानसभेच्या 4 जागा येतात। या 4 जागांपैकी एकही जागा काँग्रेस पक्षाला न मिळाल्याने नाराज झालेल्या श्री मनोज शिंदे यांनी कोपरी पाचपाखडी मतदारसंघातनं आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे। त्यामुळे आता कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष श्री केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांच्यासमोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आहेत। एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनोज शिंदे यांनी आतापर्यंत किमान 2 वेळेस निवडणूक लढवलेली आहे। त्यामुळे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये देखील एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची स्वतःची ताकद आहे, मात्र काँग्रेस पक्षाला ज्या जागा मिळायला हव्या त्या देखील न सुटल्याने नाराज झालेल्या मनोज शिंदे यांनी बंडखोरीचं हत्यार उपसलं आहे। या मतदारसंघामध्ये आपण चांगली पॅटर्न दाखवून देऊ असा विश्वास श्री मनोज शिंदे यांनी व्यक्त केला आहे। आज आघाडीचा धर्म न पडता अशा प्रकारचं तिकीट वाटप होत असेल तर आमच्या कोकणातल्या सर्व लोकांनी ठरवलं की आम्ही फॉर्म भरणार काँग्रेसच्या माध्यमातून। तशा प्रकारचे संकेत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे आमचे पदाधिकारी नेते महाराष्ट्राचे पदाधिकारी यांनी आम्हाला ते संकेत दिलेले आहे। त्यामुळे आम्ही हा फॉर्म भरतो आहोत आणि मला पूर्ण शाश्वती आहे हे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्या मागे उभे राहून हा विजय आमचा निश्चित असेल। दिवाळीची मनसोक्त खरेदी करून जेवायला मी ठाणेकर मध्ये या। मी ठाणेकर नॉनव्हेज जेवणासाठी ठाण्यातील 1 नंबर नाव मी ठाणेकर, घंटाळी मैदानामागे ठाणे। दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये असलेल्या जिव्हाळा ट्रस्ट या विशेष मुलांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आज दीपावली साजरी केली। एक खास पाहुणा त्यांच्या समवेत दीपावली साजरा करण्यासाठी आला होता। मराठीतील अतिशय यशस्वी असे विनोदी टीव्ही स्टार श्री पॅडी कांबळे यांच्यासह या विद्यार्थ्यांनी यावेळेस हा आपला संपूर्ण दीपावलीचा आनंद लुटला। विद्यार्थ्यांनी यावेळेस मोठ्या प्रमाणात फटाके फोडले आणि पॅडी कांबळे यांच्याबरोबर त्यांनी गप्पा देखील मारल्या। पॅडी कांबळे यांनी देखील यावेळेस बोलताना या विद्यार्थ्यांबरोबर दीपावली साजरी करणं हा एक अवर्णनीय आनंद असल्याचं सांगितलं। आपण आज अक्षरशः भारावून गेलो आहे। आपल्या आयुष्यातली एक आगळीवेगळी दिवाळी ही आहे असं यावेळेस पॅडी कांबळे यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देखील यावेळेस अवर्णनीय आनंद दिसून येत होता। ज्याला आपण कायम टीव्हीमध्ये बघत असतो तो टीव्ही स्टार आज प्रत्यक्ष आपल्याबरोबर असल्याचं बघितल्यानंतर विद्यार्थी देखील आनंदित झाल्याचं चित्र बघायला मिळालं। यावेळेस विद्यार्थ्यांसह फराळाचा आस्वाद देखील पंढरीनाथ कांबळे यांनी घेतला। एकतर जिव्हाळा ट्रस्ट माझ्यासाठी नवीन नाही आहे। मी गेली कित्येक वर्ष या संस्थेशी जोडलेला आहे आणि ही संस्था म्हणजे आपण बऱ्याच जण आपण खूप सेल्फिश विचार करतो आणि म्हणजे मी माझं घर, माझं कुटुंब, माझी मुलं म्हणजे हे अगदी त्यात काही वावगं नाही। पण हे करत असताना पण ना थोडंसं आणखीन ब्रॉड माइंडेड विचार आपण करायला पाहिजे की आपल्या घरातल्या माणसांसारखी पण जी माणसं बाहेर काही आहेत, मुलं आहेत अशी काही जी स्पेशल चाइल्ड म्हणून आपण त्यांना बघतो, हे वावरत असतो। तर या मुलांसाठी जे काही करण्याचं एक जे धारिष्ट्य लागतं ते माझ्या या 2 मित्रमैत्रिणींमध्ये आहे, ते म्हणजे राजेश रुके आणि जयाताई आमची। कारण जवळजवळ किती वर्ष चालले ताई आपलं हे 18 वर्षापासून त्यांनी हे शिवधनुष्य पेललेलं आहे आणि उत्तम प्रकारे पेललेलं आहे।
कधी मुलं कमी असतात, कधी जास्त असतात, पण त्यांची जी जिद्द आहे या मुलांना चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवायची, समाजात त्यांना नॉर्मल माणसांसारखं लोक कसं ॲक्सेप्ट करतील या गोष्टींसाठी ते यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. अशा काही संस्थांना किंवा अशा काही मंडळींना जर तुम्हाला मदत करता आली तर नक्की करा. आणि मी गेली कित्येक वर्ष यांच्यासोबत जोडलेलं आहे. आपण पण सगळे या सगळ्या मुलांना आपण एक नॉर्मल आयुष्य देऊया. सणवारानुसार आम्ही राखी बनवणं किंवा दिवाळी निमित्ताने मातीच्या पंत्या बनवणं, मेणाच्या पंत्या बनवणं, असे वेगवेगळे हे वस्तू मुलांकडून बनवून घेत असतो आणि मुलांना त्यात खूप आनंद मिळतो ते करताना. आणि दिवाळीनिमित्त हा दरवर्षी आम्ही कार्यक्रम घेतो आणि पंढरीनाथ कांबळे पॅडी सर आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात. ते यावर्षीसुद्धा त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ काढून ते इथे आलेत, त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत आम्ही. आणि मुलांना खूप खूप आनंद झालेला आहे. सर्वसामान्य माणूस एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय करू शकत नाही. 19,000 पेक्षा जास्त मराठी एक्सपोर्टर इम्पोर्टर घडवलेत उद्यमी महाराष्ट्राने. कसं? त्यांनी जो निर्णय घेतला तो तुम्ही पण घ्या. चला उद्यमी महाराष्ट्र घडूया. ठाणे मध्यवर्ती कारागृहात दिवाळी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने कारागृहातील कैद्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री देखील या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. अप्पर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांनी दिवाळी सणानिमित्त बनवलेल्या वेगवेगळ्या कारागृह निर्मित वस्तू प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन यावेळी जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे यांच्या हस्ते झालं. यावेळेस मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक श्रीमती राणी भोसले तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते. कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचा एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृह बाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य असावं या दृष्टिकोनातून कारागृहाचे ध्येय सुधारणा आणि पुनर्वसन या दृष्टिकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. तसंच महिला बंद्यांकडून आकर्षक पणत्या, तोरण, हस्तकलेच्या वस्तू तयार करण्याचा प्रयास व पुरुष बंद्यांकडून आकाशकंदील तयार करण्यात आले आहेत. आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा प्राध्यापक प्रदीप ढवळ आणि आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. स्वप्नील दुनियेतला सोनेरी आविष्कार भवानी ज्वेलर्स. मनमोहक दागिन्यांचे नानाविध प्रकार भवानी ज्वेलर्स. तत्पर ग्राहक सेवेला सचोटीचा आधार भवानी ज्वेलर्स. विश्वासाची दीर्घ परंपरा अर्थात भवानी ज्वेलर्स. भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी आणि स्टेशन रोड, ठाणे. आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष श्री अनिल भांगले यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष श्री अनिल भांगले यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये.
उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी समाधानाची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या वीणा भाटिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमीच्या माध्यमातून सिंधी साहित्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे संवर्धित करावं या दृष्टिकोनातून ही अकादमी काम करत असते. या अकादमीच्या माध्यमातून सिंधी भाषेतील साहित्याला मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील केलं जातं. त्याचप्रमाणे नवनवीन लेखक घडवण्याचं काम या अकादमीच्या माध्यमातून होत असतं. या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित अशा साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षपदी ठाणे शहरातील भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या वीणा भाटिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वीणा भाटिया या ठाणे शहरामध्ये राजकीयदृष्ट्या अनेक वर्ष कार्यरत होत्या. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचं सभापतीपद देखील त्यांनी भूषवलं होतं. शहरात अनेक वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी लोकांचं प्रतिनिधित्व केलं होतं. शैक्षणिक क्षेत्रात देखील वीणा भाटिया यांची मोठी कामगिरी आहे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या वीणा भाटिया यांना या पदामुळे एक अतिशय मानाचं पद मिळालं आहे अशी भावना सिंधी समाजामध्ये देखील व्यक्त होत आहे. याबद्दल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, आमदार श्री संजय केळकर, आमदार श्री निरंजन डावखरे यांचं आणि शासनाचं आपण आभार मानतो असं वीणा भाटिया यांनी म्हटलं आहे. ठाणे शहरातील आणि वागळे इस्टेट परिसरातील तमाम नागरिकांना श्री बाळा सुरोसे यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य संपन्न जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. दिव्यांच्या प्रकाशाने आपलं आयुष्य उजळून निघावं ही देखील परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री बाळा सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. स्वप्नील दुनियेतला सोनेरी आविष्कार भवानी ज्वेलर्स. मनमोहक दागिन्यांचे नानाविध प्रकार भवानी ज्वेलर्स. तत्पर ग्राहक सेवेला सचोटीचा आधार भवानी ज्वेलर्स. विश्वासाची दीर्घ परंपरा अर्थात भवानी ज्वेलर्स. भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी आणि स्टेशन रोड, ठाणे. ज्येष्ठ नेते श्री दशरथ दादा पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, भरभराट आणि ऐश्वर्य संपन्नता घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री दशरथ दादा पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.